माझं नाव सतीश पुंडलिक सुतार. माझा मित्र सुरज सुधाकर सुतार यांच्या लग्नाविषयी आम्हाला फेसबुकवरती एक ऍडव्हर्टाईज भेटली. त्या ऍडव्हर्टाईज मध्ये महिला अनाथ आश्रम कोल्हापूर इथून नंबर भेटला. त्या नंबरवरती आम्ही कॉल केला. कॉल केल्यावरती समोरची जी व्यक्ती होती ती स्त्री होती. त्या स्त्रीचं नाव होतं पूनम पाटील. पूनम पाटीलने आम्हाला असं सांगितलं की आमच्या अनाथ आश्रमात खूप मुली आहेत की त्यांचे लग्न लावून द्यायचे, तर तुमच्या भावाचा बायोडाटा वगैरे आम्हाला पाठवून द्या. आणि तसंच आम्ही मुलाचा फोटो पाठवले आणि त्या फोटोमध्ये त्यांनी त्या दोन मुलींना मुलगा तुमचा पसंत आहे असं सांगितलं आणि तुमचा मुलगा पसंत आहे असं सांगितलं. तुम्हाला आता ऍप्लिकेशन करावं लागेल. तर त्या ऍप्लिकेशनचे फॉर्मचे पैसे त्यांना 6,500 रुपये सांगितले आम्हाला. 6,500 रुपये आम्हाला सांगितले. तर आम्ही त्यांच्याकडे त्यांचं लोकेशन मागत होतो की आम्हाला अजून विचारपूस करायची आहे पैसे भरायच्या अगोदर, त्यासाठी आम्हाला लोकेशन द्या. तर त्यांनी ते बोलले की काही लोक आमचं लोकेशन घेऊन आमच्या इथे येऊन धिंगाणा करतात. मुली असल्यामुळे आम्ही असं म्हणजे जबाबदारपणा बाळगणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला लोकेशन देणार नाही. आम्ही पण त्या गोष्टीचा थोडासा विचार केला की बाबा हे खरंच असू शकतं असं, म्हणून आम्ही त्यांना काही जास्त लोकेशनसाठी फोर्स केलं नाही. मग त्यांना आम्ही 6,500 रुपये ऍप्लिकेशनचे पाठवले. ऍप्लिकेशनचे 6,500 ते ऍप्लिकेशन अशा पद्धतीने आहे. त्याच्यावरती क्लिअरली लिहिलेलं आहे महिला अनाथ आश्रम कोल्हापूर. ते ऍप्लिकेशन अशा प्रकारे आहे. गेट पास म्हणजे त्यांच्या अनाथ आश्रमात येण्यासाठी गेट पास जो बनतो, तो गेट पास एंट्रीच्या आम्हाला 7,000 रुपयाची मागणी केली. तर आम्ही त्यावेळेलाही लोकेशन त्यांच्याकडे मागत होतो की बाबा आम्हाला लोकेशन द्या. त्यावेळेलाही त्यांनी असंच आन्सर दिलं. त्यावेळेलाही आम्ही विचार केला की बाबा चला असेल असं काहीतरी खरंच ह्याच्या पुढचं ठीक आहे. मला हे 2 तारखा सांग आणि त्याच्यानंतर आम्ही 7,000 रुपये पे केल्यानंतर त्यांनी आम्हाला 10 एप्रिल ही तारीख लग्नाची दिली. तर 10 एप्रिलला आम्ही 8 एप्रिलला त्यांना कॉल केला की आम्ही कधी येऊ तिकडे, आम्हाला लोकेशनने आमचे गेट पास कधी बनतील. तर त्यावेळेला त्यांनी कॉल काही रिसीव्ह केला नाही. 9 तारखेला आम्ही संध्याकाळी एकदा पुन्हा कॉल केला, तेव्हा त्यांनी कॉल उचलला आणि त्यांनी आमच्याकडे सॉरी मागून त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमची तारीख पोस्टपोन झालेली आहे, ती गेलेली आहे 25 एप्रिलला. तर आम्ही काल 22 एप्रिलला तुमचे गेट पास वगैरे बनतील असे त्या पूनम पाटील आम्हाला बोलल्या. तर त्या 22 एप्रिलला आम्ही त्यांना फोन केला तर त्या काय फोन उचलला नाही त्यांनी. जेवढे म्हणजे त्यांच्या प्रयत्नातले होते त्यांच्याकडून मी फोन करून घेतला, तर त्यांनी काही फोन उचलला नाही. त्याच्यानंतर मी माझ्या स्वतःच्या अननोन नंबरवरून त्यांना कॉल केला, तेव्हा त्यांनी कॉल उचलला नाही, पण रिटर्न कॉल केला. कॉल केल्यावरती मी त्यांना विचारलं की बाबा आमचं 25 तारखेचं बुक झालंय का, फिक्स आहे का. तर ते बोलल्या मी बाहेर गावी आल्यावर मी ऑफिसमध्ये नाही आहे, तर मला काय मी उद्या ऑफिसला गेल्यावरती कॉल करते. आता मी त्यांना हे विचारणार होतो की किती वाजता कॉल करणार होतो, तर ते विचारायच्या अगोदर त्यांनी कॉल कट केला. मला लोकेशनचं पण विचारायचं होतं, पण त्यांनी कॉल कट केला. म्हणजे 30 सेकंद माझ्याशी बोलल्याने कॉल कट केला. आणि काल 24 तारखेपासून आम्ही दिवसभर कॉल करतोय, रात्रभर कॉल करतोय, त्यांनी आमचा कॉल काही रिसीव्ह केला नाही. आम्ही रात्री गाडीत बसलोय. आम्हाला वाटलं की बाबा आज 25 तारीख लग्नाची बुक तारीख असेल, बिझी शेड्यूल असेल त्यांचा, म्हणून काय कॉल उचलत नाही. म्हणून आम्ही आज लग्नासाठी आलो. लग्नासाठी इकडे आल्यावरती आम्हाला असं समजलं की ही गोष्ट फ्रॉडची आहे, ही पूर्णपणे फ्रॉड आहे. मग ही आम्ही फ्रॉड गोष्ट आम्ही बाल कल्याण संमेलन तिथे पण गेलो. तिथे विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे पण अशा 2-3 केसेस आल्या की त्यांनी आम्हाला येऊन विचारलं, पण हे खरंच फ्रॉड आहे. आणि फ्रॉड असल्यामुळे मग आम्ही कोल्हापूर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार साहेब यांच्याकडे आम्ही त्याची केस दिलेली आहे, तक्रार केलेली आहे. आम्ही ती तक्रार त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे आणि याची पुढची प्रोसेस साहेब करणार आहे.